प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा लाईव्ह प्रेयर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 9822172389 या नंबरवरती आपल्या प्रार्थना विनंत्या ज्या तुम्हाला प्रार्थना करून घ्यायच्या असतील या नंबरवर तुम्ही सेंड करू शकता. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या जीवनामध्ये फार मोठ्या साक्षी घडत आहेत आणि माझी इच्छा आहे की प्रार्थनेची संधी तुमच्यासाठी मला करता यावी, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार घडावा, तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी तुमच्यापासून दूर व्हाव्या आणि प्रभूचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त व्हावा. त्याचप्रमाणे ही मिनिस्ट्री मोठ्या प्रमाणात एक्सपांड करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बीज पेरावं अशी माझी इच्छा आहे. तर जितकं आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये पेरू तेवढे आशीर्वाद प्रभू आम्हाला देणार आहे. तर 9822172389 हा माझा फोन पे गुगल पे नंबर आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही, पण चॅनलच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचत आहे. आणि मला माहिती की हे दिवस फार कठीण दिवस आहे. या दिवसामध्ये आम्हाला देवाच्या वचनाचा प्रसार करणं पहिल्या इतकं साधं सोपं राहिलेलं नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये थोडासा भाग आपण प्रभूच्या राज्यासाठी गुंतवूया, जेणेकरून आमच्या परिवारामध्ये आम्ही आशीर्वादाचं कारण बनावं. मी प्रभूला धन्यवाद देतो. साध्या साध्या गोष्टीमध्ये देव आमचं सहाय्य करत असतो. मला या 2-3 दिवसाखाली एका बहिणीनं प्रेयर रिक्वेस्ट पाठवली होती. तिची वॉशिंग मशीन बंद पडली. अतिशय साधी गोष्ट आहे. वॉशिंग मशीन बंद पडली होती आणि ती म्हणती माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना केल्यावर माझी वॉशिंग मशीन सुरू होईल. आणि तिने त्या पद्धतीने मला विनंती पाठवली आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली आणि इतका मोठा चमत्कार घडला. तर संध्याकाळी माझी बंद पडलेली वॉशिंग मशीन पुन्हा सुरू झाली. म्हणजे देव सगळ्या बाबतीमध्ये विश्वास आहे. तो तुमच्या गरजा पूर्ण करतो, तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला देतो. आणखीन एका मुलाची साक्ष की घरातनं तो बाहेर गेला, मग संपर्कामध्ये असणाऱ्या आई वडिलांनी त्याच्याशी संपर्क केला की बाबा लवकर घरी ये. आणि मग त्याला फोन करत असताना 7:30ला त्याचा फोन, काहीतरी 7:30ला त्याचा फोन बंद पडला. आणि मग ते घाबरले की त्याचा फोन पण लागेना, तो घरी पण यायला तयार नाही, अस्वस्थ बेचैन झाले. आणि तेवढ्यात त्यांना आठवलं की नाही, आता आपण प्रार्थना करण्यासाठी सांगू की जेणेकरून प्रार्थना ऐकेल आणि माझ्या मुलाला देव पुन्हा घरी घेऊन येईल. आणि त्याने विनंती केली आणि विनंती केल्यावरती इकडं प्रार्थना केली आणि तिकडं तो मुलगा घरी सुखरूप पोहोचला. म्हणजे देव सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या विनंत्या, तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. आता आज जो विषय आम्ही हाताळणार आहोत, तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित होणं गरजेचं आहे. कशासाठी आमचं जीवन आहे? मुळामध्ये आम्ही ख्रिस्तीपणे जगावं, ख्रिस्ती म्हणून मरावं आणि कबरेपुरतं मर्यादित जीवन जगावं असं प्रभूला कधीच वाटत नाही. बायबल तर आम्हाला शिकवतं की तुम्ही आशीर्वादाचा साठा संग्रहात. मग आमच्याद्वारे लोक आशीर्वादित होत आहेत का? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि का होत नाहीत? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? लक्षात ठेवा, देवाचे लोक जिथेही राहतात त्या ठिकाणामध्ये प्रभू विशेष प्रकारचा अनुग्रह त्यांना देत असतो. आता प्रश्न असा आहे, आमच्या जीवनात आशीर्वाद नाही तर मग आम्ही बाकीच्या लोकांच्या जीवनाला कसं आशीर्वादित ठरणार? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? देवाची इच्छा आहे की आमचं जीवन लोकांसाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी, शहरासाठी, मंडळीसाठी, परिवारासाठी आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे. जर माझ्या परिवारामध्ये आशीर्वाद पाहिजे तर त्याच्यासाठी मला आशीर्वादित व्हावं लागतं. आणि देव जेव्हा आशीर्वाद देतो तर देवाचं देणं एका विशिष्ट मर्यादेमध्ये अडकून पडत नाही. अमर्याद अशा प्रकारचं देवाचं दान आहे. एक वचन मी तुम्हाला वाचून दाखवेल की जेणेकरून माझं जीवन लोकांसाठी कसं आशीर्वादित होणार आहे ते आम्ही पाहणार आहोत. तुम्ही इतरांसाठी आशीर्वादित व्हावं ही देवाची इच्छा आहे. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याची 15 पासून काही वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय 15 पासून 18 पर्यंतची वचन आपण म्हणण्यासाठी घेणार आहोत. परमेश्वराच्या दूतानं आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस, आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एक मुलाला माझ्यापासून राखून ठेवलं नाहीस. मी तुला आशीर्वादित करीनच करीन व तुझ्या संतानाची वृद्धी करून ती आकाशातील ताऱ्यां इतकी व समुद्रातीरच्या वाळू इतकी होईल असे मी करेल. तुझे संतान आपल्या शत्रूचे नगरे हस्तगत करतील. तू माझा शब्द ऐकला
म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्रे तुझ्या संतानाच्या द्वारे आशीर्वादित होतील. देवा वाचलं वचन आशीर्वाद, फार सुंदर त्या ठिकाणात सांगितलेलं. एक कृत्य अब्रामानं केलं आणि या कृत्याची दखल स्वतः परमेश्वरानं घेतली आणि परमेश्वर या अब्रामाशी एक करार करत आहे. कोणता करार? लक्षात घ्या, तुमच्या कृत्याला पाहणारा देव आहे. कोणतंही धार्मिक कृत्य केल्याशिवाय तुमच्याकडे आशीर्वाद कधीच येणार नाहीत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, काहीतरी तुम्हाला कृत्य करावं लागेल, ते विसरून जा. कोणीतरी आलं, तुमच्या डोक्यावर हात ठेवला, मग तुम्ही तेल घेतलं, पाणी घेतलं आणि तुमच्या घरामध्ये शिंपडलं, मग तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही आशीर्वादित होऊ शकत. आशीर्वादाचं एक कृत्य आहे आणि परमेश्वर ते कृत्य पाहतो आणि मग तुम्हाला आशीर्वादित करतो. कारण तिथं स्पष्ट लिहिलं, परमेश्वराच्या दूतानं आकाशातून अब्रामास दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे जे कृत्य केलेस, आपल्या एकुलत्या एका मुलास आपल्यापासून राखून ठेवलं नाही. कोणतं कृत्य? त्यानं अब्रामानं आपला एकुलता एक मुलगा देवासाठी वेदीवरती अर्पण केला. एक कृत्य आहे प्रियानो. आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर आम्ही कार्यच करत नसेल, प्रभूसाठी समर्पण ज्या पद्धतीने वयाच्या 100व्या वर्षी देवानं अब्रामाला मुलगा दिला आणि परमेश्वर त्याची परीक्षा पाहतो. मुळामध्ये देव अब्रामाला इसाकाला वेदीवरती अर्पण करण्यासाठी सांगत असताना काय देवाच्या मनामध्ये होते इसाक मारावा का? नाही. एका राष्ट्राच्या निर्मितीचा प्लॅनिंग देवाच्या डोक्यामध्ये होतो. एका मोठ्या आशीर्वादाचं योजना देवाच्या डोक्यामध्ये चालू होती. आता एवढा मोठा आशीर्वाद द्यायचा आहे तर त्याच्यासाठी एक त्याग करणाऱ्या व्यक्तीची गरज होती. एक बाप त्याग करेल आणि एक मुलगा आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणे चालेल. आता बघा, देवाची जगाला आशीर्वादासाठी एक योजना होती. योहान 3:16 मध्ये सांगितलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हा. देवाच्या डोक्यामध्ये योजना. कोणती योजना? जगाचा उद्धार, जगाचं तारण, जगाला सुटका. आणि त्याच्यासाठी त्याला पण आपल्या एकुलता एक पुत्राचं बलिदान त्या क्रुसावरती द्यायचं. इकडं देवानं राष्ट्राची योजना केली आणि त्याला अब्रामाची गरज आहे. ज्या अब्रामानं 100व्या वर्षी मुलगा मिळवला, मुलाचा आशीर्वाद मिळवला, देवाची वाणी त्यांनी ऐकली आणि आता परमेश्वर त्या मुलाला वेदीवरती अर्पण करण्यासाठी त्याला सांगत आहे आणि अब्रामानं आपला एकुलता एक मुलगा त्या वेदीवरती तो घेऊन गेला आणि वेदीवरती टाकला. लक्षात ठेवा, तुमच्या अर्पणाची दाद परमेश्वर घेत असतो आणि हेच तुमचं अर्पण, जे तुमचं समर्पण, जे तुमचं प्रिय, ते तुम्ही देवाच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे. का नाही देव आशीर्वाद करणार? बरं, देव नुसता तुमच्या कुळाला, तुमच्या घराण्याला किंवा नुसतं अब्रामाला किंवा इसाकाला आशीर्वादित करत नाही. तो म्हणतो, तुझी संतती मी वाढविलच वाढविल आणि तुझी संतती आकाशातल्या तारे इतकी करेल. म्हणजे इसाक अब्रामाची संतती. अब्रामाला कटुरेपासून पण मुलं झाली, परंतु या मुलांची दखल प्रभूने घेतली नाही. पण सारे पासून झालेल्या मुलाच्या संदर्भात म्हटलं, तो इस्रायल राष्ट्राचा निर्माता ठरणार आहे. का सारे पासून म्हटलेलं आहे? का इसाकालाच त्याने आशीर्वादित केलं? तो अभिवचन अब्रामाशी जे बोलला की मी तुला अभिवचन देतो आणि या सारे पासून तुला मुलगा. कटुरेच्या मुलांचं काय? कटुरा ही दैहिकता आहे आणि कटुरीची मुलं ही दैहिकतेचे संतान आहे. हागारेला पण मुलगा झाला आणि हागारेपासून तो अब्रामाचं बीज असल्या कारणानं परमेश्वरानं त्या हगारेच्या मुलासंबंधाने, इश्माईल संबंधाने म्हटलं, याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. कटोरीच्या मुलांपासून नाही, हागारेपासून, सारेपासून. आणि सारेपासून तर तो म्हणतो या एका मोठ्या राष्ट्राची निर्मिती, महान राष्ट्राची निर्मिती करेल आणि त्याच्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित होतील. का? तर परमेश्वराचं अभिवचन अब्राम जागला. जेव्हा परमेश्वराच्या अभिवचनासाठी, परमेश्वरानं दिलेल्या शब्दासाठी, परमेश्वरानं तुमच्याशी बोललेल्या गोष्टीसाठी तुम्ही त्याग करायला निघता, तेव्हा तुम्ही अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनता. इस्रायल राष्ट्रासाठी इसाक आशीर्वादाचं कारण बनला. तुम्ही देखील अनेक लोकांच्या आशीर्वादाचं कारण बनू शकता प्रियानो. पण करायचं काय नेमकं? बायबल काय सांगतं ते आपण वाचूया. तू हे कृत्य केलंस, आपल्या एकुलत्या एक मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. मी तुला आशीर्वादित करीन व तुझी संततीची वृद्धी
आणि तुझ्या संततीची वृद्धीच वृद्धी करून ती आकाशातल्या ताऱ्या इतकी व समुद्र तीराच्या वाळू इतकी होईल असे मी करीन. मी तुझे संतान शत्रूचे नगरे हस्तगत करतील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संतानाच्या द्वारे आशीर्वादित होतील. देवाचा शब्द. कधी तुम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहात? तुम्हाला देवाच्या शब्दाचं महत्व कळलं पाहिजे. देवाचा शब्द ऐकला पाहिजे. आणि देवाचा शब्द काय आहे? कोणता शब्द अब्रामानं ऐकला? अरे म्हातारपणी झालेला मुलगा, त्याचं आयुष्य पण अल्प आहे. 120 वर्षाचा 100 वर्षाचा अब्राम आणि आता त्याच्याकडे त्याचा मुलगा 9 वर्षाचा मुलगा. आणि अशा परिस्थितीमध्ये किती जगलाय अब्राम? काय अब्रामाचं आयुष्य होतं? आणि त्याला माहिती माझं म्हातारपण आहे, आता दुसरा मुलगा माझ्याकडे येणार नाही. देवापासून मिळवलेला आशीर्वाद आहे आणि प्रभू आज तो आशीर्वाद मला मागत आहे. काही गोष्टी तुम्हाला वाटत असतील तुमच्या जीवनातल्या या अंतिम आहे, याच्यानंतर तुमच्याकडे कोणत्याच ते आशीर्वाद येणार नाही. तुमच्याकडे ती शेवटची संधी असेल, त्याच्यानंतर तुम्ही विचार कराल की या ठिकाणामध्ये मला दुसरी प्राप्ती होणार नाही. अब्रामाला जशी आशा आहे, दुसरी अपत्य प्राप्ती होणार नाही. आता सगळं थकलेलं आहे. सारेचं शरीर पण थकलेलं होतं. गर्भाशय तिचं बंद झालं होतं. एकदा देवाने तिचं गर्भाशय खुलं केलं. आता सारा म्हातारी झाली, अब्राम म्हातारा झाला. दोघं पण जख्ख म्हातारे. आता हा मुलगा दिल्यावर कसं काय आशीर्वाद येणार आहे? परंतु प्रभू कधी कधी काढून घेतो का? तर तुम्ही जे द्याल त्यातनं अनेक राष्ट्रे आशीर्वादित होती. तुमचं जीवन तुम्हाला देवाला द्यावं लागतं. जसं इसाकानं आपलं जीवन त्या वेदीवरती देऊन टाकलं. देवाचे प्रिय लोक, आशीर्वादाचं तुम्ही साठा बनण्यासाठी किंवा आशीर्वादाचा स्रोत बनण्यासाठी, आशीर्वादाची नदी बनण्यासाठी, तुम्ही आशीर्वादाचा मार्ग बनण्यासाठी प्रभूचं अभिवचन तुमच्याशी बोलत असतं. आणि त्या बोललेल्या अभिवचनानं जी कृती तुम्ही करता, कोणती कृती? इसाक मागितला, देऊन टाकला. काय घडलं डोंगरावरती? हो, 5,000 लोक त्या डोंगरावरती उपाशी तापाशी प्रभूचं वचन ऐकत होते. शिष्यांना त्यांनी लोकांच्या आशीर्वादाचं, त्या डोंगरावरच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून प्रभूंनी त्यांना आव्हान केलं. जेव्हा शिष्य येशूकडे आले, ते म्हटले की हे लोक कासावीस झालेले आहेत. गेले 3 दिवस आपल्या मागे चालत आहेत, उपाशी आहेत, त्यांनी भाकर खाल्लेली नाही आणि त्यांची अवस्था मला पाहवत नाही. त्यास येशू अतिशय सुंदर त्यांना म्हटलं, तुम्ही यांना भाकरी द्या. पण तो प्रॉब्लेम असा आहे, आम्ही कधी कधी विचार करतो की माझी भाकर मी लोकांना का द्यावी, माझी भाकर आहे ती. अरे पण तुम्हाला देवानं भाकर यासाठी दिली की तुम्ही आशीर्वादाचं कारण बनावं. लक्षात घ्या, शिष्यांमधली ती स्वार्थी वृत्ती त्यांना लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनू दिलं नाही त्यांनी. आमच्यामध्ये देखील कधी कधी स्वार्थी वृत्ती असते. माझं जीवन, माझी भाकर, माझं जीवन, माझा इसाक, माझी नोकरी, माझा पैसा, माझं घर, किती माझं माझं करणार आहोत. या माझ्यावरती जे तुमचं प्रेम आहे ना, हे प्रेम तुम्हाला लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनू देणार नाही. मला आठवतं मागच्या काही दिवसामध्ये एक व्यक्ती इंडियामध्ये आला. त्यांनी काही पाळक लोकांना कॉल केला आणि सांगितलं की मला देवानं भारताचं ओझं दिलेलं आहे, भारतामध्ये मला सुवार्ता प्रसार करायचा आहे. मला माहिती या ठिकाणामध्ये सुवार्ता प्रसार अजून इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला नाहीये. आणि मग तो म्हटला की ज्याही ठिकाणात तुम्ही सभा भरवाल त्या ठिकाणातल्या सगळ्या मिटिंगचा खर्च मी स्वतः करणार आहे. आणि मग त्यांनी जवळजवळ मला वाटते काहीतरी 50 सभा भारतामध्ये लावल्या आणि ते आले आणि मग फार सुंदर प्रचार करून गेले. परंतु इकडच्या पास्टर लोकांना ते माहित नव्हतं की नेमकं यानं सुवार्ते प्रसारासाठी आला, पण काय केलेले कुठल्याच गोष्टी माहित नव्हत्या. परंतु एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा मला देवाने या ठिकाणचं ओझं दिलं आणि मला माहिती की भारतातल्या लोकांकडे अशी काही आर्थिक मदत ते करू शकणार नाही की जेणेकरून चांगल्या सभा, मोठ्या प्रमाणात सभा, हजारो लोक त्या सभेला येतील, असं नियोजन, असा खर्च त्यांना पेलवणार नाही. आणि मग तो म्हटला, तो सेवक सांगायला लागला, मी माझ्या देशातलं माझं घर विकलं आणि 50 कोटी उभे केले आणि ते भारतामध्ये घेऊन आलो यासाठी की भारतातल्या लोकांना देवाचं वचन ऐकायला मिळावं. आता मी गेल्यावरती माझ्याकडे घर नसणार आहे. अहो, त्यानं आपलं जीवन त्या वेदीवरती दिलं की भारताला आशीर्वाद माझ्याकडनं मिळाले पाहिजे. हाच प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्ही असं कोणतं काम केलं, कोणतं कृत्य केलं की परमेश्वरानं तुमच्याद्वारे अनेक लोकांना आशीर्वादित करावं? अब्रामानं इसाकाला वेदीवरती दिलं, डोंगरावरती मुलानं आपल्या भाकरी येशूकडे दिल्या, मासे येशूकडे दिले आणि तो
5,000 लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनला. तुम्ही किती लोकांच्या आशीर्वादाचं कारण बनला? काय तुम्ही तुमच्या परिवारापुरता विचार? आज आमची जी मनोवृत्ती आहे, मी पैसा साठवील, मोठं घर बांधील, आणखीन बँक बॅलन्स करेल, माझ्या 4 पिढ्या बसून खातील, माझ्या 7 पिढ्या बसून खातील. अरे ठीक आहे, 4 पिढ्या 7 पिढ्या, फक्त तू तुझ्या पिढीपुरता विचार करतो, तुझ्या कुटुंबापुरता विचार करतो, पण तुझ्या डोक्यात कधी कल्पना येत नाही का, अरे माझ्या उत्पन्नाच्या द्वारे, माझ्या प्रभूनं दिलेल्या आशीर्वादाच्या द्वारे, जसा इसाक हा देवानं अब्रामाला दिलेला आशीर्वाद आहे, पण तो म्हणत नाही इसाक माझा आशीर्वाद आहे, मला नाही लोकांसाठी तो वाटायचा. पण अब्रामाला माहितीये, ज्यास देव मागतो ना, तर देव याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये घेऊन मला परत करत असतो. आणि मग शास्त्र सांगतं, या मुलाकडनं येशूनं 5 भाकरी 2 मासे घेतले, परंतु देताना अनेक लोकांना तृप्त करून, 5,000 पुरुषांना तृप्त करून त्यानं 12 टोपल्या शिष्यांच्या स्वाधीन केल्या आणि म्हटला की ह्या टोपल्या घ्या. 5 भाकरी 2 मासे देऊन एवढे मोठे आशीर्वाद. हो, तुम्ही जेव्हा लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनता, त्यास तुमच्याकडचं कमी होत नसतं. 12 टोपल्या प्रभूनं त्याला दिल्या असं म्हटलेलं आहे. म्हणून तुमचं जीवन नेहमी लोकांना उपयोगी पडणारं जीवन असलं पाहिजे. मी भुकेला होतो, त्यास तुम्हाला खायला अन्न दिलं. मी उघडा होतो, त्यास तुम्हाला वस्त्र दिलं. किती सुंदर अभिवचनं प्रभूनं दिलेली आहेत. तुम्ही लोकांच्या आशीर्वादाचं कारण बनणं गरजेचं आहे. तुम्ही आशीर्वाद वाहणारे लोक आहात. आशीर्वाद वाहणारे लोक हे संकुचित वृत्तीचे नसतात. प्रिया, अजून एक गोष्ट मला सांगतो, एक धार्मिकाची व्याख्या जी आहे ना, हा धार्मिक व्यक्ती जो आहे ना, तो नेहमी अर्पण होत असतो. अब्रामाचं नीतिमत्व, त्याचं हे दातृत्व, त्याची देण्याची जी कुवत आहे, आपल्या मुलाला वेदीवरती अर्पण करण्याची जी त्याची ताकद आहे, सर्वस्व देण्याची जी त्याची ताकद आहे, लोकांच्या पत्रामध्ये म्हटलं तो विश्वासणाऱ्यांचा बाप बनला. धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये, असं प्रभू येशू ख्रिस्त बोलला. अब्रामाला देवानं टॉप वरती नेलं का? कारण त्यानं आपला एकुलता एक पुत्र त्या वेदीवरती अर्पण केलं. ही तुमची कृती आहे. आशीर्वादा, दुसऱ्यांसाठी आशीर्वादित जीवन तुमचं असू द्या. स्वतःसाठी जगू नका. आणि गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं तुम्हाला जे पोट दिलंय ना, या पोटाला तुम्ही किती खाणार होतो? खाऊन खाऊन किती पैसा कमवणार, किती साठवणार आहात? त्या श्रीमंत माणसा संबंधानं तुम्ही पाहिजे, तो दुसऱ्याला आशीर्वादाचं कारणच बनत नव्हता. हे जीवा खा पी मजा कर. कोठारामध्ये धान्य साठवलं, दुसरी कोठारं पाडली, नवीन कोठारं बांधली, शेतामध्ये पिकवलं, आणि पिकवल्यावर तो कोठारामध्ये सापडतो आणि आपल्या जीवाला बोलतो, हे जीवा खा पी मजा कर. आणि तेवढ्या देवाचा आत्मा, देव त्याच्याशी बोलतो, आज रात्री तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेतला जाणार आहे, याचा लाभ कोणाला? हाच प्रश्न आमच्याकडे आहे. किती कमवलं, किती साठवलं, किती स्वकेंद्रित जीवन जगला, पण एकदा या जगातला प्रवास संपला ना, या जगातला प्रवास संपल्यावर तुमच्या देहाला प्रभू समोर उभं राहावं लागणार आहे. मला स्वतःला प्रभू समोर उभं राहावं लागणार. आणि त्यावेळेस प्रश्न हाच विचारला जाणार आहे, जो प्रश्न 1000 रुपये दिलेल्या त्या माणसाला, अरे तू काय व्यापार केला? मी तुला दिलं, तू पुरून ठेवलं. तुम्ही बँकेत पुरून ठेवलं, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये पुरून ठेवलं, तुम्ही सोन्या नाण्यामध्ये पुरून ठेवलं. मी म्हणत नाही तुम्ही ते घालू नका. देवानं तुम्हाला दिलेला तो आशीर्वाद आहे, प्रॉपर्टी पण देवानं तुम्हाला दिली, पण तुम्ही आशीर्वादाचं कारण दुसऱ्याला बनला का? अब्राम त्यानं इसाकाला वेदीवरती अर्पण केलं. वेदीवरती अर्पण केल्यावर इसाक सुद्धा स्वखुशीनं वेदीवरती पडला. येशू सुद्धा क्रुसावरती पित्याच्या इच्छेप्रमाणे, जसं प्रभू ख्रिस्त म्हणतो, होईल तर हा प्याला वचपासून टळू दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे. त्याला नव्हतं वाटत क्रुसावरती अर्पण भाग. त्याला देवाच्या इच्छेचा सन्मान करायचा होता. आम्हाला पण देवाच्या इच्छेचा सन्मान करणं शिकता आलं पाहिजे. प्रॉब्लेम काय आमचा? आम्हाला चर्चला जायला आवडतं, आम्हाला गीतं गायला आवडतात, आम्हाला शास्त्र वाचन करायला आवडतं, पण आम्हाला इतरांसाठी आशीर्वादित होण्याचं कारण व्हायला आवडत नाही. कारण याच्यामध्ये समर्पण आहे, याच्यामध्ये बलिदान आहे, याच्यामध्ये जी प्रिय गोष्ट आहे ती तुम्हाला देता आली पाहिजे. आमच्या भारतातली परिस्थिती कशी सांगू का तुम्हाला? सगळ्या मंडळांमध्ये ज्यावेळेस ते पूर्वी जे पॅकेट्स, ख्रिसमस पॅकेट्स यायचे आणि त्याच्यामध्ये डॉलर असायचे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की ते
छोटी छोटी बक्षिसं असायची ज्या तिकडच्या मुलांमध्ये, त्या लोकांनी त्यांच्यावरती संस्कार केले, अमेरिकेतल्या परदेशातल्या लोकांनी, की तुम्ही ख्रिसमस साजरा करता त्या लेकरांना, पण तुमच्या भेटवस्तू, तुमचे चांगले चांगले टॉईज तुम्ही भारतामधल्या लेकरांना द्या. का तर भारतामधली जी लेकरं आहेत आणि ते गरीब आहेत आणि त्यांना तुम्ही आशीर्वादित व्हायला पाहिजे, कारण बनलं पाहिजे. आणि आमच्या देशातले लोक, इव्हन आमचे सेवक लोक सुद्धा ते बॉक्स उघडायचे, त्याच्यातले डॉलर काढायचे, चांगल्या बक्षिसी काढ, आणि काही लोकांनी तिथे रस्त्यावर जाऊन विकले. त्यांना आशीर्वाद घ्यायला आवडतात. आम्हाला लोकांना आशीर्वादाचं कारण बनायला नाही आवडत. किती आशीर्वाद, किती लोक तुमच्याद्वारे आशीर्वादित झाले, किती मिनिस्ट्री तुमच्याद्वारे वाढली, किती मिनिस्ट्रीला तुम्ही मदत केली, किती सेवकांना तुम्ही हातभार लावला, किती देवाचं राज्य वाढवलं. हा प्रश्न तसाच आहे, हा प्रश्न तसाच राहणार आहे. देवाचं राज्य वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जसं दानकोशामध्ये येशू ख्रिस्त आणि असताना दानकोशातले पैसे तो यहुदा आहे, तो यहुदा चोरत होता, म्हणजे त्याही लोकांना कळलं ना, इथं प्रभूला सर्वोत्तम द्यायला पाहिजे. आशीर्वादित होण्याचं ते माध्यम आहे. कसे आशीर्वादित आम्ही होणार आहोत? कोणतं माध्यम आहे, कोणती प्रोसेस आहे? इकडं इसाक वेदीवरती अर्पण झाला. आमची ही लेकरं, आमच्या लेकरांना आम्ही शिकूया. ख्रिसमस येईल आता, अरे तुला कपडे आहेत पण थोडेसे तुझे पैसे, तू 500 रुपये 200 रुपयाचं कमी किमतीचा ड्रेस घे, पण दुसऱ्या एखाद्याला, ते जे गरीब आहे ना, त्याला ते 200 रुपयाचा ड्रेस पण खूप त्याच्यासाठी चांगलं, त्याला एकदम भारी वाटतं की चला, मला ज्याच्याकडे घेण्याची कुवतच नाही, तो काय करणार आहे? आमची लेकरं कधी शिकणार आहे की आम्हाला पण देवाच्या राज्यामध्ये गुंतवायचंय? आम्हाला कधी समजणार आहे आम्हाला पण प्रभूच्या राज्यामध्ये पेरणी करायची? आता कसं शिकणार आहात? इकडं बायबल सांगतं, अब्रामानं इसाकाला शिकवलं, वेदीवरती अर्पण हो, तुझं आहे ते प्रभूला दे. आणि त्यानं फार सुंदर शिकवलं त्याला, देव पाहून देईल. आज तू वेदीवरती जाशील, मी तुला तेव्हा सांगितलं होतं, काळजी करू नकोस, अर्पण दिसत नाही पण देव पाहून देणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या लेकराला, तुम्हाला जे सर्वोत्तम ते देव पाहून देणार आहे. पण केव्हा? तुमची कृती देण्याची कृती असली पाहिजे, तुमच्या कृतीमध्ये दातृत्व असलं पाहिजे, तुमच्यामध्ये देण्याचं अंतःकरण असलं पाहिजे. गरीबाला मदत करण्याची, मिनिस्ट्रीला, सेवेला आणि देवाचं राज्य वाढवण्याला मदत करण्याची कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे. जसं या ठिकाणामध्ये राष्ट्रे आशीर्वादित होतील असं म्हटलेलं आहे. तुम्ही किती राष्ट्रांना आशीर्वादाचं कारण बनलेलं आहात? आपल्यातलं एक स्वार्थीपणा निघून जाऊ द्या. येशू ख्रिस्तानं आपला देह क्रुसावरती दिला आणि बायबल सांगतं, जगाचं तारण देवानं त्या ठिकाणामध्ये राष्ट्रांसाठी तो आशीर्वादाचं कारण बनला. अजून एक वचन आपण या ठिकाणामध्ये वाचूया की त्या वचनामध्ये आम्हाला समजेल की आम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनणं किती गरजेचं आहे. उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 39वा अध्याय 20 पासून 23 पर्यंतची वचनं आपण म्हणण्यासाठी घेणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा 39वा अध्याय आणि त्याची 20 पासून 23 पर्यंतची वचनं. योसेपाच्या धन्यानं त्याला धरलं आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेमध्ये त्याला टाकलं. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेपाबरोबर असून त्यानं त्याच्यावर दया केली आणि बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असं केलं. बंदीशाळेच्या अधिकाऱ्यानं त्या बंदीखान्यामध्ये असलेले सर्व बंदिवान योसेपाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही तो ते करून घेणारा असे, त्याच्या स्वाधीन जे काही असे त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेपाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई तो परमेश्वर यशस्वी करे. जे काही योसेफ हातात घेत परमेश्वर ते यशस्वी करे. किती सुंदर आहे. मी तेच सांग, तुम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बना. आता या ठिकाणामध्ये फार मोठा प्रश्न आहे. इतका नीतिमान, धार्मिक, चांगला योसेफ, जो आपल्या बापाचा लाडका, बापानं त्याला जगा शिवला, त्याचा बाप त्याच्यावरती प्रेम करत होता, परमेश्वर स्वप्नांद्वारे, दृष्टांताद्वारे त्याच्याशी बोलत होता, देवानं त्याला स्वप्न दिलं, 11 पेंड्या, 11 तारे, सूर्य, चंद्र तुला नमन करतील. देव त्याच्यासोबत, त्याचा बाप त्याच्यासोबत, एकदम बाप त्याच्यावर प्रेम करतो, त्याला चांगले कपडे शिवतो आणि एकदम परिस्थिती बदलती. मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बना. कसं कारण बनणार तुम्ही आशीर्वादाचं? आणि काय घडामोडी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे? इसाकाच्या जीवनामध्ये घडलेली घडामोड, परमेश्वराने त्याला वेदीवरती नेला. आपल्या बापाचा लाडका मुलगा, म्हातारपणातला मुलगा, पण आता वेदीवरती त्याला जावं लागलं.
योसेफाच्या बाबतीमध्ये योसेफ हा ऑलरेडी आशीर्वादित आहे. आणि आशीर्वादित लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? आशीर्वाद ही नदी आहे आणि देव नदीला वेगवेगळ्या भागांमध्ये फिरवतो. तसं आशीर्वादित लोकांना देव सगळीकडे फिरवतो. कशाला? की त्याच्याद्वारे बाकीचे लोक आशीर्वादित व्हायला पाहिजे. नीट आहे का? इकडे योसेफाला उचललं आणि या योसेफाला जिथं बंदिवान होते त्या बंदीशाळेमध्ये, फारोच्या घरामध्ये त्याच्यावर ॲलिगेशन्स, त्याच्यावरती दोषारोप लागले आणि बंदीशाळेमध्ये टाकले. आता नीतिमान असणारा योसेफ किती वाईट वाटलं पाहिजे. अरे मी एवढं नीतीचं जीवन जगलो, परमेश्वराने मला स्वप्न दिलं, परमेश्वराने मला दृष्टांत दिला आणि आता माझ्यावर बदनामीची वेळ आली, माझ्यावरती आरोप केला, बलात्कार, बरं साधा सुद्धा आरोप नाही, व्यभिचाराचा आरोप त्याच्यावरती लागला. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही बदनाम झाला, तुमच्यावरती आरोप लागले, याचा अर्थ तुमच्याकडे आशीर्वाद नाही असं होत नाही. हा, जर तुम्ही सत्य आहात, खोटे आरोप तुमच्यावरती लावले जाते, पण प्रभूच्या वचनाप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहात, तुम्हाला माहिती तुम्ही प्रामाणिक आहात, त्यावेळेस अस्वस्थ, डिस्टर्ब होऊ नका, निराश होऊ नका. तो समय, ती घटना तुम्हाला एका ठिकाणातनं दुसऱ्या ठिकाणात घेऊन जाण्यासाठी परमेश्वर घडवून आणत असतो. का? त्याला त्या बंदीशाळेच्या नायकाला त्याच्या कामाला बरकत द्यायची असते, त्याच्या कामाला आशीर्वाद द्यायचा असतो. आणि तिथं योसेफ गेल्याशिवाय या बंदीशाळेच्या नायकाला किंवा बंदीशाळेमध्ये जे कामकाज आहे त्या कामकाजाला योसेफाच्या द्वारे आशीर्वाद देव देणार होता. म्हणून लक्षात ठेवा, देवाचे लोक जे तुम्हाला देवाचं वचन ठाऊक आहे, कधी कधी एक तुमची नोकरी जाती, दुसऱ्या नोकरीच्या ठिकाणामध्ये प्रभू तुम्हाला पाठवतो. काहीतरी योजना असते. मी पुण्यामध्ये जे येथील गार्डनला प्रार्थना चालू केली, चर्च चालू केलेली आहे आणि त्या ठिकाणामध्ये एक मुलगी, श्रद्धा नावाची एक मुलगी, आणि ती मुलगी, तिची इच्छा होती की तिला चांगला जॉब लागावा. मग तिने तीन चार इंटरव्ह्यू दिले एका ठिकाणामध्ये. आणि झालं काय माहिती का, त्या तिन्ही इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू खूप छान गेला, पण त्या कंपनीने तिला कॉल केला नाही. लीड चांगली तिची प्रमोशनची ती पोस्ट होती. आणि मग तिला मोठा प्रश्न पडला की ती म्हटली की मी एवढा प्रयत्न केला आणि तिन्ही ठिकाणामध्ये माझं सिलेक्शन. ती म्हटली या कंपनीची इंटरव्ह्यू परत मी अटेंड करणार नाही. आणि मग पुन्हा ती आपल्या कामकाजामध्ये व्यस्त राहिली. मग तिला पुन्हा तिथून कॉल यायला लागले, तिने अटेंड केला. मग शेवटी म्हटली जाऊ द्या, परत एकदा काय म्हणतात ते आपण बघू. आणि मग तिने तो कॉल रिसिव्ह केला आणि रिसिव्ह केल्यावर ती सांगायला, पास्टर, जिथं मला जे आधीच्या 3 जे कॉल मला आले, मी इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही, पण नंतर जो कॉल आला आणि त्या कॉलला मी नको म्हणताना परत घेतला आणि तो कॉल मी स्वीकारला आणि पुन्हा इंटरव्ह्यू दिली, तर मला जी मला अपेक्षा होती, जे काम ज्याच्यासाठी मी आणि धडपडत होते आणि ज्या ठिकाणामध्ये मला इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट केलं नाही, पण त्याच्यापेक्षा वरची पोस्ट प्रभूनं मला त्याच कंपनीमध्ये दिली. म्हणजे आधीचे जे 3 कॉल, प्रभूची इच्छा नव्हती की ते तुमच्या योग्यतेचे नाही, तुमच्यातनं नसावेत. ते आशीर्वाद तुम्हाला दुसरीकडे द्यायचा आहे, दुसऱ्या पोस्टवरती तुमचा तो आशीर्वाद लपलेला आहे. ते खालच्या पोस्टवरती तुम्हाला ठेवत नाही, वरच्या पोस्टवरती घेऊन जातो. प्रमोशन, उच्च पद. योसेफाची सुरुवात तशीच आहे, बदनामीने सुरुवात आहे. तर तो तुझा प्रारंभ जरी अल्प असला तर शेवट मात्र समृद्धीचा होईल. हे देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आशीर्वादित आहात ऑलरेडी. योसेफ बदनाम झाला म्हणून त्याच्याकडे आशीर्वाद, तो बंदीशाळेमध्ये आहे, आशीर्वादित नाही असं नाही, बंदीशाळेमध्ये आहे. विचार करा, कैद्यांच्या सहवासामध्ये शब्द फार सुंदर त्या ठिकाणात वापरलाय आणि ते शब्दांकडे पण तुमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. आपल्या उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 22वा अध्याय आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, 22वा अध्याय आणि त्याचं 15व्या वचनामध्ये म्हटलं, परमेश्वराच्या दूतानं आकाशातून अब्रामाला हाक मारून म्हटलं, परमेश्वर म्हणतो, आपल्या स्वतःची शपथ घेऊन सांगतो, तू हे जे कृत्य केलं आपल्या मुलावरती, एकुलत्या एक मुलाला माझ्यापासून दाखवून ठेवलं नाही. इकडं परमेश्वर प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासतो. तुमचं कृत्य काय, कशा पद्धतीनं तुमचं वर्तन आहे, कशा पद्धतीने तुमचं जीवन आहे. इकडं योसेफाच्या बाबतीमध्ये सुद्धा देवानं त्याचं वर्तन पाहिलं. आपल्या गुलामानं माझ्याशी असे वर्तन केले. हे मला वाटतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि त्याच्या 39 अध्यायामध्ये 20 पासून 23 पर्यंतच्या वचनामध्ये असं म्हटलं, योसेफाच्या धान्याने त्याला धरले, राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेमध्ये त्याला टाकले आणि तो त्या बंदीशाळेमध्ये राहिला. इकडं जे ॲलिगेशन त्या योसेफ आपल्या
गुलामानं, त्या पोटिफाराच्या पत्नीनं सांगितलं की तुमचा जो गुलाम आहे, या गुलामानं माझ्याशी चांगलं वर्तन केलं नाही. लक्षात ठेवा, लोक तुमच्या वर्तनाविषयी आक्षेप घेतील. तुम्ही पाप केलं नाही तर, तुम्ही त्यांच्यावर पाप केलं, तुम्ही त्यांच्यासारखं वागलं. पोटिफाराच्या पत्नीची इच्छा होती तिच्याबरोबर निजावं. कदाचित त्यानं तिच्याबरोबर पाप केलं असतं तर ती त्याला चांगलं म्हटले असते. पण सात्विक, नीतिमान, धार्मिक बनण्यासाठी तुम्हाला जग पाप करतं तसं पापी जीवन जगता कामा नये. जगाची गरज तुम्ही पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेली नाही. तुम्ही देवाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलेलं आहे. देवाला तुमची गरज आहे. आणि देवाला तुमची गरज काय? तुम्ही अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं, तुमच्याद्वारे कुणाला तर यश मिळावं. मी तर असं म्हणतो, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ठिकाणामध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट असणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये, जिथं प्रभू तुम्हाला पाठवतो, सरकारी असो खासगी असो, त्या कंपनीला तुमच्याद्वारे देवाला आशीर्वादित करायचं असतं. जसं योसेफाला देवानं त्या ठिकाणात पाठवलं आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो या बंदीशाळेचा अधिकारी योसेफाच्या द्वारे आशीर्वादित झाला. किती चांगली बातमी आहे. तुम्ही आशीर्वाद वाहणारे लोक आहात, आशीर्वाद घेऊन जाणारे लोक आहात. मग कुठं त्याला जेलमध्ये देवाने आशीर्वादित केलं? देवाला आशीर्वादाची जागा नाही ठरलेली, कुठं देव आशीर्वादित करणार आहे. अहो, तो कैद्यांमध्ये गेला, तिथं आशीर्वादित झाला. कैद्यांमध्ये तो पॉप्युलर झाला आणि कैद्यांमधनं त्याला काढलं. आणि काय स्टोरी तरी आहे हो. व्यभिचाराचं त्याच्या डोक्यावर लागलेलं लेबल. व्यभिचारी व्यक्ती कैदखान्यामध्ये गेला, कैदखान्यातनं त्याला देवाने काढलं आणि मग फारोचा सल्लागार बनला. आणि फारोचा सल्लागार बनता बनता ज्यांनी स्वप्नाचा अर्थ सांगितला त्याला कळलं याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. काही काळ तुमच्यासाठी बदनामीचे असतील, काही समय तुमच्यासाठी निराशेचा असेल, काही समय तुमच्यासाठी दुःखाचा, पीडेचा, कष्टाचा, ॲलिगेशनचा असेल. पण एक समय जर देव तुमच्या बरोबर आहे, देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आहे, तर लक्षात ठेवा, त्या समयामध्ये प्रभू तुम्हाला पुन्हा एकदा बाहेर काढणार आहे. आणि ज्या जागेवरती तुम्हाला न्यायचं की तुम्ही राष्ट्रासाठी आशीर्वादित ठरणार आहात. इसाक राष्ट्रासाठी आशीर्वादित ठरला, आता योसेफ राष्ट्रासाठी आशीर्वादित ठरणार आहे. कुठल्या राष्ट्रासाठी? अहो, मिस्रासाठी तो आशीर्वादित ठरला. 7 त्याला दाखवल्या, 7 दष्टपुष्ट गायी आणि दष्टपुष्ट गायी आणि 7 कृष गायी, आणि 7 कृष गायींनी 7 दष्टपुष्ट गायींना खाऊन टाकलं. जे स्वप्न पाहिलं राजास्मृत झालं. ह्या स्वप्नाचा अर्थ काय? योसेफाला बोलवलं. आत्मा आहे तर राजे, महाराजे, मोठमोठे लोक तुम्हाला बोलवतील. सामान्य लोकांमध्ये अडकून पडू नका. काय पोटिफाराच्या पत्नीचं मनावर घेता? पोटिफाराच्या पत्नीने त्याला बदनाम केलं, राजानं त्याला बोलवलं. कधी कधी देव तुम्हाला एका स्थानातनं काढून दुसऱ्या स्थानामध्ये नेताना तुम्हाला जे लोक तुमच्या विरुद्ध बोलतात ना, त्या लोकांसमोर देव तुम्हाला उंच करतो. आता पोटिफाराच्या पत्नीचं, पोटिफाराचं काय झालं असेल? ती म्हटली असेल, मी याला बदनाम केलं, राजानं त्याला त्याचा सल्लागार बनवलं. हे देवाचं काम आहे. देव रात्रंदिवस अशाच प्रकारची कामं करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या व्हिजनला, तुमच्या दृष्टांताला, तुमच्या स्वप्नाला आणि प्रभूच्या अभिवचनाला चिटकून राहा. अभिवचन कधी सोडू नका, विश्वास कधी सोडू नका. आणि इकडं आम्ही पाहतो देवानं जे स्वप्न राजाला दिलं आणि योसेफाने ते स्वप्न सांगितलं, महाराज देशावरती 7 वर्ष सुकाळची असणार आहे, 7 वर्ष दुष्काळची असणार आहे. तुम्ही 7 वर्षामध्ये कोठारे पाडा, बांधा, नवीन मोठं करा, धान्य साठवा. पुढची 7 वर्ष दुष्काळची असणार. काय त्या राष्ट्राला जाग करण्यासाठी देवानं एका बदनाम व्यक्तीला वापरलं. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, बदनाम झाले म्हणून आपलं काम थांबू नका. तुमच्याकडे विजन आहे, तुमच्याकडे स्वप्न आहे, तुमच्याकडे दृष्टांत आहे, तुमच्याकडे पाचारण आहे. देवानं तुम्हाला बोलवलेले आणि तुम्ही तुमच्या पाचारणाला मजबूत राहा. का? तुमच्यासाठी देव मोठं द्वार खुलं करत आहे. मोठे आशीर्वाद देव तुमच्याद्वारे राष्ट्राला देणार आहे. राष्ट्राला आशीर्वाद. डबक्यात राहून मर्यादित जीवन जगू नका. मी म्हणतो, योसेफ आधी त्याच्या भावांबरोबर होता, ते डबक्यात होता. काय त्या 12 लोकांमध्ये थांबायचं, त्या 12 लोकांबरोबर राहून त्यांनी तुमचा द्वेष करायचा, त्यांनी तुमचा मत्सर करायचा. काय आशीर्वाद? त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वादित नाहीच आहे. योसेफाच्या भावांसाठी थोडी योसेफ देवाने त्याला निवडलेले. काही ठराविक लोकांसाठी देवाने तुम्हाला नाही निवडलं आशीर्वादाचं कारण बनायला. तुमच्याकडे देव मोठे आशीर्वाद, महान राष्ट्र, महान निर्मिती तुम्ही आहात. आणि म्हणून आम्ही पाहतो योसेफ सुद्धा बंदीशाळेच्या नायकाला आशीर्वादित ठरला. तुम्ही कोणाला आशीर्वादित ठरलेला? जिथं तुम्ही आहात तिथं आशीर्वादित आहात. तुम्हाला तिथं चाललं पाहिजे, तुमच्या संगती, तुमच्या बरोबर तुम्हाला चालता आलं पाहिजे. मला आनंद वाटतो देवानं
30 वर्षाच्या सेवेमध्ये अनेक सेवकांना माझ्याकडनं आशीर्वाद दिले. पुष्कळ ठिकाणामध्ये गेलो, अनेक ठिकाणामध्ये ज्या मंडळ्या पडल्या त्यांना मी गेल्यानंतर देवानं त्या मंडळाची पुनर्स्थापना केली. सुप्त अवस्थेमधल्या मंडळ्या पेटल्या, चेतल्या. मला चांगलं आठवतं, एक सेवक एका मीटिंग मध्ये आला आणि सेवा करता करता फार निराश झाला होता, हताश झाला होता. सेवा त्यांनी बंद केली होती आणि प्रभूचं वचन आणि देवाच्या आत्म्यानं त्या गोष्टी मला प्रगट केल्या. इथे एक सेवक आहे, त्यानं सेवा सोडलेली आहे, निराश हताश झालेला आहे, पण प्रभू त्याला सांगतो पुन्हा एकदा उभा राहा आणि आपल्या सेवेला सुरुवात कर. आणि जेव्हा हे वचन बोललं तो समोरचा सेवक ओक्साबोक्षी रडायला लागला. त्याला कळलं, तो म्हटलं की अजूनपर्यंत मी कधी भविष्यवाणीवरती विश्वास ठेवत नव्हतो, मला वाटलं सगळं थोतांड आहे, हे काही प्रगतीकरण वगैरे सगळं खोटी गोष्ट आहे. परंतु जेव्हा तुम्ही ते बोलला आणि मी असं ठरवलं की नाही, आपण रडायचं नाही, आपण काही करायचं नाही, पण देवाचा आत्मा इतका प्रभावीपणे माझ्यामध्ये आला आणि त्यानं माझ्या चुका दाखवल्या आणि मी वारंवार जे तुम्ही बोलत होता ते स्वीकारलं. आणि मग तो म्हणतो की मी ते स्वीकारलं आणि मला कळलं की देव मला परत वापरत आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या अनेक घडामोडी घडल्या त्याच्यामुळे मी डिस्टर्ब झालो होतो, परंतु प्रभू आता माझ्याशी बोलला आणि पुन्हा मी सेवेसाठी उभं राहणार आहे. आशीर्वादाचं कारण मी बनलो, आशीर्वादाचं कारण मी बनलो. तुम्ही सुद्धा कोणासाठी तरी आशीर्वादाचं कारण बना. तुम्ही आशीर्वादित व्हा, तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित व्हायला पाहिजे. अहो, योसेफ बंदी शाळेमध्ये असणाऱ्या लोकांसाठी आशीर्वादित बनला. तुम्हाला माहिती का, जेव्हा पेत्र बंदी शाळेमध्ये गेला, बंदी शाळेच्या नायकानं सुवार्ता ऐकली आणि तो म्हणतो आता मी काय करावं. घरी गेला आणि सगळ्याला देवाचं वचन सांगून त्यांना त्याच रात्री पेत्रानं बाप्तिस्मा दिला. हे आशीर्वादाचं कारण. कुठल्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्याचा विचार करू नका. ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्या ठिकाणामध्ये देव तुमच्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित करणार आहे. पण निराश, हताश पडलेलं आणि कसं तरी माझं जीवन आहे, मला जगायचीच इच्छा राहिली नाही. अहो, काय सडकं जीवन जगायचं, प्रभू मधलं विजयशाली जीवन जगायचं. हे जीवनातल्या घडामोडी आहेत, लोक आहेत. त्या लोकांना तुमचं विजन माहित नाही, त्यांना देवाची प्लॅनिंग तुमच्या बाबतीमध्ये माहित नाही, देवाची काय योजना तुमच्यासाठी आहे. ते लोक आहेत, सामान्य लोक आहेत, जे दिसतं त्यावरती विश्वास ठेवणार आहेत. इकडं जे पोटीफराच्या पत्नीनं दाखवलं ते पोटीफराने विश्वास ठेवला. पोटीफराला कुठं माहिती हा निर्दोष आहे. तुमच्या बाबतीमध्ये असंच घडण्याची शक्यता आहे. लोक तुम्हाला तसंच पाहणार, त्याच नजरेने पाहणार आहे आणि त्या पद्धतीचा प्रचार पण केला जाणार. आणि त्याच्यामुळं जसं त्याला वाळीत टाकलं बंदीशाळेत, तुम्हाला पण लोक बंदीशाळेमध्ये टाकणार आहे, वाळीत टाकणार आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा लोक तुमची सोबत सोडतात तो समय तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद अनेकांना देण्याचा समय आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या सोबत कोण नसतं तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या सोबत चालत असतात आणि त्या आशीर्वादाकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे. उत्तेजित व्हा, निराश होऊ नका, खिन्न कष्टी होऊ नका. तुम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बना. अजून एक उतारा मी तुम्हाला वाचून दाखवेल की जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं आम्ही लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतो आणि आम्हाला कसं आशीर्वादाचं कारण बनणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्हाला हे समजत नाही तोपर्यंत आमचं जीवन अशाच प्रकारे आणि अनेक कष्टानं भरलेलं असणार आहे. मला वाटते दुसरे राजे आणि त्याचा 4था अध्याय 3 ते 7 वचनामध्ये एकदा संदेश त्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले होते. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेलाय हे तुला ठाऊक आहे आणि तो जे परमेश्वर आणि आहे की तो परमेश्वराचं भय बाळगणार होता. त्याचा सावकार माझ्या 2 मुलांना दास करून घेण्यासाठी आलाय. आता बघा, इकडं तुम्ही बाकीची स्टोरी तुम्ही निवांत वाचू शकता. आपल्या एवढ्या खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं पॉसिबल नाहीये वेळेच्या अभावी. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, अलिशा त्या बाईच्या घरामध्ये गेला तेव्हा त्या बाईची परिस्थिती सावकारानं त्रस्त असलेली, तिची 2 मुलं सावकार आता कैद करून घेऊन जाणार आहे. एका मुलाला तर गुलाम करून ठेवले, आता आणखीन एक मुलगा त्यालाही गुलाम करून ठेवणार आहे. नवरा मेला आणि कठीण परिस्थिती आहे. अलिशा त्या बाईच्या घरामध्ये गेला आणि अलिशा त्या बाईसाठी आशीर्वादाचं कारण बनला. या ठिकाणामध्ये विधवेच्या घरातलं तेल त्याने वाढवलं. तिच्या संकटामध्ये धावून गेलेला अलिशा. आज अशा अलिशांची गरज आहे. कोणत्या अलिशांची? सारपत या ठिकाणच्या विधवेच्या घरामध्ये गेलेला एलिया आणि इकडं या विधवेच्या घरामध्ये आलेला अलिशा 2 आहे, सेम आहे. अलिशा एलियाचा बरोबर चालणारा व्यक्ती आहे आणि त्याला माहिती होतं, तो शिकला होता आपल्या धन्यापासून. माझा धनी सारपत या ठिकाणच्या विधवेला त्यांनी कसं आशीर्वादित केलं आणि तो आशीर्वादाची संधी शोधायला लागला. लक्षात घ्या,
आशीर्वादित होण्याची संधी शोधावी लागते. आशीर्वादित होण्याची संधी शोधा. कशा पद्धतीने मी आशीर्वादित होईल, कशा पद्धतीनं मला आणि हे सगळं काही करता येईल. मला आठवतं एक मुलगी, आणि त्या मुलीनं मला कॉल केला आणि तिने सांगितलं, पाळक साहेब मला गव्हर्नमेंट जॉब लागावं याच्यासाठी प्रार्थना करावी. मी म्हटलं नक्की देव तुला गव्हर्नमेंट जॉब लागेल. आणि ती म्हटली मला माहिती आहे या गव्हर्नमेंट जॉबला लागण्यासाठी मला काय करायला पाहिजे मला माहितीये. आणि मग मी तिच्या बोलण्याकडे एवढं गांभीर्याने नाही पाहिलं. म्हटलं काय म्हणते मला ठाऊक नाही नेमकं. आणि मग ती म्हटली की मी माझा आत्ताचा पगार तुम्हाला देते आणि माझा विश्वास आहे की माझा सगळा पगार मी तुम्हाला दिल्यावर देव मला गव्हर्नमेंटचा पगार देणार आहे. आणि म्हटलं काय याचा विश्वास आहे. आणि तिने सगळा पगार मिनिस्ट्रीसाठी पाठवून दिला. आणि पाठवून दिलं 1 महिन्यानंतर ज्या मुलीनं 6,000 तिचा पगार माझ्या हातामध्ये दिला आणि नंतर तिला जवळजवळ 47,000 पगाराची नोकरी लागली. का? कारण परमेश्वर देणारा दाता आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी आशीर्वादित होता तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. अलिशा विधवेच्या घरी गेला आणि विधवेच्या घरातलं दारिद्र्य तिने दूर केलं. आशीर्वादाची संधी शोधा. एलियानं सारपत या ठिकाणच्या विधवेकडे गेला आणि सारपत या ठिकाणच्या विधवेचं दारिद्र्य दूर केलं. अलिशानं आणखीन एका सेवकाच्या पत्नीचं दारिद्र्य दूर केलं. तुम्ही सेवकांसाठी आशीर्वाद द्या, आशीर्वादित व्हा आणि मग तुम्ही अनेकांसाठी आशीर्वादित व्हाल. प्रभूनं जसं त्या विधवेचं दारिद्र्य दूर केलं, बायबल सांगतं तिच्या घरामध्ये एवढं तेल होतं सगळी भांडी तिची भरली. मी म्हणतो जेव्हा सेवकाच्या पत्नीला त्या अलिशानं आशीर्वादित केलं तेव्हा तिच्या घरातली सगळी भांडी भरली. जसं सेवकाच्या पत्नीची मदत अलिशानं केली, असे अलिशा समाजामध्ये असले पाहिजे की जे सेवकांना, सेवकाच्या पत्नीला, त्या सेवकाला मरू देत नाही. जसं सारपत या ठिकाणच्या विधवेनं आपली भाकर एलियाला दिलं, या ठिकाणामध्ये अलिशानं त्या सेवकाच्या पत्नीला मरू दिलं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद वाहणारे बना. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. आम्ही जन्माला आलो ते कुरबुर करत रडत खडत जीवन जगण्यासाठी नाही. आम्ही अनेक लोकांच्या जीवनासाठी आशीर्वादित ठरावं ही तुझ्या आमच्या संबंधांना अपेक्षा आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, आम्ही आशीर्वाद लोकांमध्ये शोधतो, पण देव आमच्या कृतीच्या द्वारे आम्हाला आशीर्वादित करतो हे तुझ्या वचनातून आम्हाला शिकवलेलं आहे. आज मी अनेक लोकांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी. मला माहिती की त्यांनी तुझं वचन ऐकलंय. हे वचन हजारो लोकांपर्यंत, हजारो परिवारापर्यंत जाऊ दे. त्यांना कळू दे आशीर्वाद म्हणजे कसा मिळवावा आणि आशीर्वादित कसं लोकांसाठी व्हावं. नोकरीचे प्रश्न, लेकरांचे प्रश्न, संतती नाही त्यांच्याकडं, परंतु ज्या पद्धतीनं शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीनं अलिशाला आपल्या घरामध्ये जागा दिली आणि अलिशानं तिला लेकराचा आशीर्वाद दिला, तो आशीर्वादित ठरला, आशीर्वाद वाहत घेऊन आला त्या शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीच्या द्वारे. तसं तुझे लोक त्यांना समजू दे कशा पद्धतीने लेकरांचे आशीर्वाद मिळावेत, कशा पद्धतीने नोकरीचे आशीर्वाद मिळावे, कशा पद्धतीने बिझनेस मध्ये आशीर्वादित व्हावं. या बाईनं जसा व्यापार केला, एक एक भांड भरत गेली. अलिशा तिच्या घरामध्ये आला आणि अलिशानं सांगितल्याप्रमाणे, आज्ञेप्रमाणे तिने भांड भरले. प्रभू तसंच तुझ्या वचनात, तुझ्या आज्ञेमध्ये आम्ही स्वारस्य दाखवावं, जेणेकरून ते म्हटलं हे विकून आपलं कर्ज फेड, व्यापार कर. होय प्रभूजी, तुझ्या आज्ञा आम्हाला मजबूत बनवतात आणि त्याच्यावरचा आमचा व्यापार आम्हाला कर्जमुक्त, त्याच्यावरचा व्यापार आम्हाला सर्व प्रकारच्या शापातनं बाहेर काढणारा व्यापार ठरला जातो. तसं व्यापारामध्ये सहाय्य कर, नोकरीमध्ये सहाय्य कर, सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्या लोकांना दे. प्रभूजी, आज तुझं वचन ऐकून तुझ्या लोकांना सबळ कर, त्यांना समजू दे आम्ही अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला गौरव देत, येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.